सुरुवातीला महत्त्वाची बातमी। आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राच्या पप्पूसारखं वागू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा टोमणा मारलाय। आदित्यने डोंगर पोखरून उंदीरही निघाला नाही असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। निवडणुकीचे कार्ड तुमच्याकडे आहे, घरी सगळ्यांकडे आहे। त्याच्यावर इथे जो एक नंबर येतो एपिक नंबर, तो प्रत्येकाकडे आहे ना। आता तो एपिक नंबर नसेल तर गडबड तर होते। असे एपिक नंबर नसणारे देखील नावं प्रत्येक यादीत घुसवलेले आहेत। हे लोक कोण आहेत, कुठून आले, का एपिक नंबर ह्याच्यावर नाहीये? कारण आम्ही जेव्हा विचारलं तिथे निवडणूक आयोगामध्ये तर त्यांनी सांगितलं नाही, आम्ही सगळ्यांना एपिक नंबर देत आहे, काही अशी गडबड असेल तर आम्हाला सांगा। मग ही गडबड पकडणार कोण? जबाबदारी जी निवडणूक आयोग जे करत आहे ते आपल्याला पण काम करायला लागणार आहे, कारण निवडणूक आयोग हे भाजपचं काम करतं। आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये अशी माझी अपेक्षा होती। कारण मला वाटत नाही की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत, मी काही त्यांना असं म्हणतही नाही। पण ज्या प्रकारे राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे येरझाऱ्या घालायच्या आणि खोदा पहाडवर चूहा भी नहीं निकला अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं, दुर्दैवाने तेच काल या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे।